जान्हवी। आज माझ्या लग्नाला 5 दिवस पूर्ण झाले। लग्नानंतर मी रत्नागिरी जवळचं गाव खंडाळ्याला शिफ्ट झाले। आज लग्नानंतर पहिल्यांदाच मी आणि चिनार माझ्या माहेरी जायला निघालो। सासर ते माहेर हा 1 तासाचा प्रवास माझ्यासाठी खूप एक्साइटिंग होता। माझ्या आईबाबांनी आमचं खूप छान स्वागत केलं। दारासमोर मुक्तावहिनीने सुंदर रांगोळी काढली होती। घरी आल्यावर मला खूप छान वाटत होतं आणि माझी लाडकी परी सुद्धा भेटली। त्या दिवशी मस्त आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच मी माझ्या लग्नानंतरच्या फर्स्ट ब्राइडल ऑर्डरसाठी निघाले। पहाटे लवकर मयुरीला पिक करून लोकेशनला पोहोचले। आजचं लोकेशन होतं रत्नागिरीतलं गोळपगाव। गेल्या गेल्या आजची ब्राइड अनिशाच्या आत्याला आणि आईला छान तयार केलं। काही वेळातच अनिशा सुद्धा मेकअपसाठी आली। तर ही आहे आजची ब्राइड अनिशा आणि तिचा बिफोर लुक। 1.5 तासातच अनिशाला छान तयार केलं। यानंतर सगळं सामान पॅक करून लग्नाच्या हॉलवर जायला निघालो। मध्ये थोडासा वेळ होता आणि त्यात नाश्त्याची वेळ झालीच होती, म्हणून मग आम्ही माझी फेवरेट टिळकाईतली मंदार मिसळ खायला गेलो। खाऊन झाल्यावर आम्ही आजचं लोकेशन शिरगावातल्या ओमकार मंगल कार्यालयात पोहोचलो। गेल्या गेल्या मी नवरदेव सुबोध दादाचा बेसिक टचअप केला। तर हा आहे अनिशा आणि सुबोधचा विधी लुक। काही वेळातच मुहूर्ताची वेळ जवळ आली आणि अनिशाने मंडपात छान अशी एंट्री केली। दोघांचं लग्न लागलं आणि मग विधींना सुरुवात झाली। इथे मला माझे व्हिडिओज बघणारी ही आर्या भेटली। तिने माझ्याबरोबर सेल्फी सुद्धा काढला। मला इतकं भारी वाटलं ना। काही वेळातच अनिशा आणि सुबोध रिसेप्शन चेंजसाठी आले। अर्ध्या तासातच दोघांना छान तयार केलं। तर हा आहे अनिशा आणि सुबोधचा रिसेप्शन लुक। यानंतर आम्ही मस्तपैकी लंच केलं आणि आजचं काम पूर्ण करून घरी जायला निघालो। आजचे अनिशा आणि सुबोधचे दोन्ही लुक्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर असा होता आजचा माझा वर्क डे। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।